1980च्या दशकात रायगड जिल्ह्यातल्या खाडीलगत राहणाऱ्या आगरी कोळी लोकांना खाडीतल्या त्या काळ्या सोन्याची किंमत माहीत नव्हती। हे काळं सोनं म्हणजे खाडीच्या गर्भात असलेली रेती। कर्नाटकातून बदली होऊन आलेला रायगड जिल्हा कलेक्टर कुट्टास्वामी देवीगौडा याला या काळ्या सोन्याची किंमत चांगलीच माहीत होती। रायगड जिल्ह्यात त्याच्या कारकिर्दीत त्यानं बेकायदेशीरपणे अमाप रेती उपसा चालूच ठेवला होता। पण कोपरा गावात राहणाऱ्या पंढरीनाथ तांडेलला या सगळ्या काळ्या धंद्याची माहिती होती। काही गावकऱ्यांना गोळा करून तो कलेक्टर ऑफिस मध्ये मोर्चा घेऊन आला। कलेक्टर कुट्टास्वामी आणि पंढरीनाथ मध्ये वाद सुरू झाला। त्याच गावातला अत्यंत प्रामाणिक आणि होतकरू तरुण कृष्णा भोईर, ज्याला कुट्टास्वामीच्या या काळ्या धंद्याची अजिबात जाणीव नव्हती। कृष्णाला वाटत होतं हे सगळं गावाच्या विकासासाठी चाललेलं आहे। या संभ्रमात कृष्णा कुट्टास्वामीच्या बाजूनं आपल्याच लोकांशी भांडत होता। त्या दिवशी मोर्चात पंढरीनाथ बरोबर त्याची अत्यंत सुंदर आणि सालस दिसणारी मुलगी चारुशीलाही होती। जेव्हा कुट्टास्वामी आणि पंढरीनाथ मधला वाद खूपच वाढला तेव्हा चारूनं तिची निर्भीडता आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर कुट्टास्वामीला तोंडघशी पाडून आपल्या बापाला सोडवला। सगळ्यांसमोर झालेला हा अपमान कुट्टास्वामीसाठी असह्य होता आणि इथून सुरू झाली भूमिपुत्रांच्या हक्काची लढाई। पण त्या दिवशीच्या लढाईत प्रेमाचा एक अंकुर फुटत होता। श्रीमुरली, कुट्टास्वामीचा मुलगा, हे सगळं गाडीत बसून पाहत होता। चारूचं धाडस बघून तो तिच्या प्रेमात पडला। बापाच्या काळ्या धंद्याला त्याचा विरोधच होता। श्रीमुरली आता चारूच्या नितांत आणि निस्वार्थी प्रेमात इतका बुडाला की तो वेगवेगळं वेषांतर करून चारूची फक्त एक झलक बघायला गावात यायचा। कुठेतरी चारूलाही याची जाणीव होती। हळूहळू चारूही त्याच्या प्रेमात पडली। पण या लढाईत फुटलेल्या त्या प्रेमाच्या अंकुराचा अंत एवढा भीषण होईल याची त्या दोघांनाही कल्पना नव्हती। आपल्या प्रेमाच्या विश्वात रमलेले चारू आणि श्रीमुरली त्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं समुद्रकिनारी भेटतात। भर तारुण्यात आलेले दोघंही कळत नकळत एकजीव होतात। दुर्दैवानं हे सगळं कृष्णा भोईरच्या नजरेस पडतं। कृष्णानं बघितलेला प्रकार कुट्टास्वामीला सांगताच त्याचा राग अनावर होतो। तो दुसऱ्याच दिवशी श्रीमुरलीला खोटं सांगून कर्नाटकात त्याच्या गावी पाठवून देतो। इकडे आदल्याच रात्री पंढरीनाथाचा संशयास्पद मृत्यू होतो। चारूला या सगळ्या कटकारस्थानात वेगळाच संशय येतो आणि ती कृष्णा भोईरलाच दोषी मानू लागते। वेळ हातातून निघून गेली हे तिला माहिती असतं। आता श्रीमुरलीची वाट बघण्याशिवाय तिच्याकडे कोणताच पर्याय उरत नाही। कारण श्रीमुरलीचा अंश चारूच्या पोटात वाढतोय। स्वतःचा बाप आणि तिच्या प्रेमाच्या झालेल्या हत्येमुळे चारू कठोर आणि क्रूर बनते। 8 महिने गरोदर असणारी चारू शपथ घेते की कृष्णा भोईरच्या खानदानातही ती कधीच प्रेमाचा अंकुर फुटू देणार नाही। इथून सुरू होते एक कथा, ज्याचा परिणाम कदाचित भविष्यात बाबूला भोगावा लागेल।